आज जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिकामध्ये आरक्षण चिठ्ठी उठवून आरक्षण दिलं जातं. कारण वार्ड बदली होत राहतात. लोकांना आरक्षण कधी ह्या वार्डात तर कधी त्या वार्डात हे आरक्षण दिलं जातं. चांगला पर्याय आहे. कारण हर एक माणसाला संधी भेटते. परंतु आज खासदारकीने आमदारकीच्या निवडणुकीमध्ये ही सिस्टम नाही आहे. तुम्ही बघाल तर एक आमदार 6-6 वर्षा, एक खासदार 6-6 वर्षा एकटाच लढत राहतोय, विजय होतोय, हरतोय, विजय होतोय. त्यापासून दुसऱ्याला कोणाला चान्स भेटतच नाही ना. त्यासाठी आज आम्ही मुख्य निवडणूक आयुक्त दिल्ली, मुख्य निवडणूक अधिकारी मंत्रालय यांना निवेदन पाठवलेलं आहे की आपण ज्या प्रकारे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकेला आरक्षण ची नियुक्ती करतात त्याचप्रमाणे खासदारकीने आमदारकीची पण नियुक्ती झाली पाहिजे. नाहीतर तुम्ही जी नियुक्ती महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीला ज्या प्रकारे आरक्षण देतात ते पण मग बंद करा ना. जर तुम्हाला जनतेला ह्या आपल्या भारतामध्ये न्याय द्यायचा असेल तर एकच जो रूल ठेवा, एकच कायदा ठेवा ना. जो कायदा जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकाला असेल तोच कायदा विधानसभेला आणि आपल्या पार्लमेंटला पाहिजे. परंतु पार्लमेंटला वेगळा कायदा, विधानसभेला वेगळा कायदा आणि खालच्या निवडणुकीमध्ये, स्वराज्य निवडणुकीमध्ये वेगळा कायदा. यापासून होतोय काय, जे बिचारे जिल्हा परिषद सदस्य आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत, ते आरक्षणामुळे ते भाजले जातात. यामध्ये आरक्षणामुळे त्यांना परत काही सीट भेटत नाही. परंतु आमदारकी आणि खासदारकी हे 6-6, 8-8 वर्षाचे आमदार, 8-8 टर्म आमदार राहतात. पण ते कशासाठी? त्यासाठी तुम्ही जो न्याय खाली जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकेला, नगरपरिषदेला दिलेला आहे तोच न्याय आमदारकीला, खासदारकीला द्यावा अशी आम्ही निवेदना पाठवलेली आहेत. आणि जर गरज भासली तर आम्ही स्वतः जाऊन निवडणूक अधिकाऱ्याला मंत्रालयात भेट घेऊ आणि याची विनंती करू.